एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। ही ब्रेकिंग न्यूज आहे या घडीची। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे धनंजय मुंडे हे अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात काय बोलले होते। आता त्याच मुद्द्यावर छगन भुजबळ सुद्धा बोललेत। अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधी हा एक षडयंत्राचा भाग होता। शपथ घेऊ नका असं मी दादांना सुचवलं होतं। एक प्रकारे त्यांना पक्षातून काढून टाकण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग होता असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं। त्यांच्या याच विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। त्याबाबत आता छगन भुजबळ असं म्हणतायत की पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र भाजपने रचलं की आणखी कुणी रचलं मला माहित नाही, पण 2019 सरकार स्थापनेआधी काही बैठका झाल्या होत्या। काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता। त्यांच्या वादानंतरच शरद पवार तिथून निघून गेले होते असं भुजबळ यांनी सांगितलं। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एक षडयंत्र होतं। आता षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र? एक तर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही, कुणी रचलं कोणी काँग्रेस रचू शकत नाही। मग हे काही राष्ट्रवादीतील लोकांनी रचलं की बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही। प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका, परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला। त्या निकालाच्या नंतरसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेलं आहे तुमची पुढची वाटचाल, तर तुम्ही जे आहे आता हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा येता पवारसाहेबांकडे परत या। आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते। त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील, परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग अजितदादा त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं। आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे मी सांगितलं अजितदादांनाच उपमुख्यमंत्री करा, हे सुद्धा मी सांगितलं। आता त्याच्यामुळे काही लोक ज्यांना वाटत होतं की अजितदादा नाही तर आता आपण उपमुख्यमंत्री होऊ, त्यांना थोडंसं वाईट वाटलं। माझ्याबद्दल थोडासा रागसुद्धा त्यांना आला, परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं, हे आपल्याला करणं आवश्यक आहे। त्या वेळेला मी ते केलं। आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोख कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही। धनंजय मुंडेंपाठोपाठ छगन भुजबळांनीही पुढच्या अजून गोष्टी या सगळ्या प्रकरणामधल्या सांगितलेल्या आहेत।